अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सॉरी आई, पण आता हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय. हे वाक्य मी जेव्हा उच्चारलं तेव्हा माझ्या आवाजातली ती धार मला स्वतःलाच अनोळखी वाटत होती. पण मनात एक क्रूर शांतता होती, जी फक्त एखादा मोठा निर्णय घेतल्यावर येते. समोरच्या सोफ्यावर बसलेली आई काहीच बोलली नाही. तिने फक्त तिची ती जुनी, कोपऱ्याला धागे निघालेली कापडी पिशवी अधिक घट्ट छातीशी कवटाळली. जणू त्या पिशवीत तिचं उरलेलं आयुष्य तिने कोंडून ठेवलं होतं. घराच्या दुसऱ्या खोलीतून सीमाचा, म्हणजे माझ्या बायकोचा सामान आवरण्याचा आवाज येत होता, आणि तो आवाज मला सांगत होता की मी जे करतोय तेच बरोबर आहे. कारण रोजच्या कटकटीपेक्षा हा कायमचा शांततेचा मार्ग बरा होता. माझी 10 वर्षांची मुलगी परी आज शाळेतून लवकर येणार होती, आणि ती येण्यापूर्वी मला आईला त्या वृद्धाश्रमाच्या गेटपाशी सोडून यायचा होता, कारण तिच्या निष्पाप प्रश्नांना उत्तरं देण्याची माझ्यात हिंमत नव्हती. मी आईचा हात धरला नाही, फक्त चला म्हणालो, आणि ती मुकाट्याने उठली. तिचे गुडघे दुखत असूनही तिने एक शब्दही उच्चारला नाही की माझ्याकडे पाणी भरलेल्या डोळ्यांनी पाहिला नाही. गाडीत बसल्यावर एसीचा गारवा मला सुखावत होता, पण बाजूला बसलेली आई मात्र त्या जुन्या पिशवीच्या गाठीशी चाच पडत होती. तिचे थरथरणारे हात पाहून मला क्षणभर वाटलं की विचारावं काय आहे त्यात, पण पुन्हा विचार केला की काय असणार, काही जुन्या चिंध्या किंवा देवधर्माची पुस्तकं. गाडी हायवेला लागली आणि माझ्या मनात भविष्याचे प्लॅन्स सुरू झाले. आई गेल्यावर तो खालचा बेडरूम मोकळा होईल, तिथे छान होम थिएटर लावता येईल, आणि सीमाचा मूडही सुधारेल. पण या सगळ्या विचारांच्या प्रवाहात मला हे माहीत नव्हतं की ही पिशवी आज माझं फक्त घरच नाही, तर माझं पूर्ण अस्तित्व हलवून सोडणार आहे. अचानक गाडीच्या इंजिनमधून एक विचित्र आवाज आला आणि डॅशबोर्डवर रेड लाईट चमकायला लागली. मला गाडी साईडला उभी करावी लागली. भर उन्हात हायवेच्या कडेला मी बोनेट उघडून पाहिलं तर इंजिनमधून धूर निघत होता. वैतागून मी गाडीचा दरवाजा जोरात आदळला आणि पाणी पिण्यासाठी मागच्या सीटवर हात टाकला. त्याच गडबडीत आईच्या मांडीवर असलेली ती पिशवी खाली सांडली आणि पिशवीतलं सामान पायपुसणीवर विखुरलं गेलं. रागाच्या भरात मी ते सगळं गोळा करायला सुरुवात केली आणि अचानक एका जुन्या पिवळ्या पडलेल्या कागदावर माझी नजर स्थिरावली. त्यावर लिहिलं होतं, परीच्या भविष्यासाठीचा शेवटचा हप्ता. आणि त्या कागदाच्या मागे जे काही चिकटवलेलं होतं ते पाहून माझ्या हाताला कंप सुटला. आई अजूनही शून्यात बघत होती, पण तिची ती पिशवी आता माझ्या आयुष्यातलं असं एक सत्य ओकणार होती ज्याची कल्पना मी माझ्या स्वप्नातही केली नव्हती. त्या कागदाखाली लपलेली ती छोटी वस्तू आणि त्यासोबतचे ते कायदेशीर दस्तावेज पाहून मला जाणवलं की ज्या आईला मी आज कचऱ्यासारखं बाहेर फेकायला निघालो होतो, तिने माझ्यासाठी अशी एक चाल खेळली होती जी आता माझं संपूर्ण आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त करू शकत होती, किंवा मला पुन्हा शून्यात नेऊन उभं करू शकत होती. त्या पिशवीत फक्त पैसे नव्हते, तर त्यात असं काहीतरी होतं ज्याने माझ्या आणि सीमाच्या नात्याचा पायाच निखळून पडणार होता. सगळं शांत झालं होतं. पोलीस केस आणि सुमितच्या अटकेनंतर मी पूर्णपणे तुटलो होतो, पण आज आईच्या त्या फाटलेल्या पिशवीतल्या प्रवासाचा शेवटचा दिवस होता. मी आणि परीने मिळून ती पिशवी पूर्ण रिकामी केली, आणि अगदी तळाला कापडाच्या शिवणीत लपवलेली एक छोटी चावी आणि एक जुनं रेशन कार्ड सापडलं, ज्यावर आईने स्वतःचं नाव खोडून परी आणि अजित असं लिहिलं होतं. त्या चावीने मी आमच्या जुन्या कपाटाचं एक चोरखण उघडलं. त्यात एक स्टीलचा डबा होता जो आईने गेल्या 30 वर्षांपासून जपला होता. त्या डब्यात सोन्याची नाणी किंवा पैसे नव्हते, तर त्यात माझ्या बालपणापासूनचे ते सर्व कागद होते जे मी कचरा समजून टाकून दिले होते. माझं पहिलं प्रगती पुस्तक, मी तिला दिलेलं वाढदिवसाचं फाडकं कार्ड, आणि माझ्या पहिल्या पगाराचा तो लिफाफा जो तिने कधीच उघडला नव्हता. पण त्याखाली एक विमा पॉलिसी होती जी आईने माझ्या नावावर तेव्हा काढली होती जेव्हा माझा जन्म झाला होता. आणि आज त्या पॉलिसीची रक्कम इतकी मोठी होती की मला आयुष्यात कधीच कोणासमोर हात पसरण्याची गरज उरणार नव्हती. आईने स्वतःच्या औषधांचा खर्च टाळून, फाटलेली पिशवी वापरून आणि अपमानाचे घोट सोसून माझ्यासाठी हे उभं केलं होतं, कारण तिला माहीत होतं की मी व्यवहारात कच्चा आहे आणि संसाराच्या ओघात मला स्वतःची काळजी घेता येणार नाही. त्या डब्यात शेवटी एक पत्र होतं ज्यावर फक्त माझं नाव होतं. आईने लिहिलं होतं, अजित, तू मला वृद्धाश्रमात सोडायला निघाला होतास तेव्हा मला राग नाही आला, तर मला वाईट वाटलं की मी तुला इतकं सक्षम नाही बनवू शकले की तुला खरं आणि खोटं यातला फरक कळावा. पण लक्षात ठेव, आईचं घर हे विटांचं नसतं, तर ते तिच्या मुलाच्या स्वाभिमानात असतं. ते वाचून मी ढसाढसा रडलो, कारण ज्या आईला मी गाडीत बसवताना तिच्या पिशवीचा राग धरत होतो, त्याच पिशवीने मला माझं घर, माझी मुलगी आणि माझं चारित्र्य परत मिळवून दिलं होतं. आज मी एका मोठ्या कंपनीचा मालक आहे,
सुमित आणि सीमा त्यांच्या कर्माची फळं भोगत आहेत, पण माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा श्रीमंत ठेवा म्हणजे आजही माझ्या ऑफिसच्या केबिनमध्ये काचेच्या पेटीत जपून ठेवलेली ती आईची जुनी फाटलेली पिशवी आहे. ती पिशवी मला रोज आठवण करून देते की जगातला कोणताही विमा, कोणतीही संपत्ती आईच्या त्या एका जुन्या पिशवीतल्या सुरक्षिततेची बरोबरी करू शकत नाही. मी आता एकटा नाहीये. परी मोठ्या अभिमानाने सांगते की तिची आजी एक योद्धा होती, जिने हरलेल्या बाजीला जिंकून दाखवलं. माणसाने कितीही प्रगती केली तरी ज्या मुळांपासून तो जन्मलाय ती मुळं कधीच विसरू नयेत, कारण वादळात झाड पडायला लागलं की ती मुळंच त्याला घट्ट धरून ठेवतात. आज मी शांत आहे, आत्मनिर्भर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आता एक मजबूत बाप आहे, जो आपल्या मुलाला संपत्तीपेक्षा संस्कारांची शिदोरी देतोय. ही कथा फक्त माझ्या आईची नाही, तर त्या प्रत्येक आईची आहे जिची किंमत आपण ती असेपर्यंत करत नाही. ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर आपल्या आईला आज एकदा मिठी मारून नक्की सांगा की ती तुमच्यासाठी काय आहे. माझ्या हातातील तो कागद आणि त्यासोबत असलेली ती छोटी डायरी वाचताना माझ्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. एसी बंद असूनही मला थंडी वाजल्यासारखं वाटत होतं, कारण त्या डायरीत आईने गेल्या 10 वर्षांचा हिशोब लिहिला होता, जो कोणत्याही बँकेच्या हिशोबापेक्षा भयानक होता. हे काय आहे आई? मी ओरडलो, पण आईने फक्त खिडकीबाहेर पाहिलं. तिची ती शांतता आता मला भीतीदायक वाटू लागली होती, कारण त्या डायरीच्या पहिल्याच पानावर वडिलांच्या मृत्यूच्या दिवशीची तारीख होती आणि त्याखाली लिहिलं होतं की अजितला वाटतंय की बाबांनी कर्ज ठेवलंय, पण खरं तर ते कर्ज सीमाच्या वडिलांनी माझ्याकडून घेतलं होतं. मला आठवलं की लग्नावेळी सीमाच्या बाबांच्या व्यवसायासाठी वडिलांनी आपले PFचे पैसे दिले होते आणि सीमा मला नेहमी सांगायची की आईने ते पैसे स्वतःच्या दागिन्यांसाठी उडवले. मी आजपर्यंत सीमाच्या शब्दावर विश्वास ठेवला होता, पण डायरीतल्या त्या नोंदी आणि त्यासोबत असलेल्या बँक पावत्या काहीतरी वेगळंच सांगत होत्या. आईने आपल्या हक्काचे पैसे मागितले म्हणून सीमाने तिला घरातून काढायचा घाट घातला होता. हे सत्य आता हळूहळू उघड होत होतं. पण धक्कादायक गोष्ट ही होती की आईने ते पैसे पुन्हा मिळवले होते आणि ते पैसे तिने माझ्या मुलीच्या म्हणजे परीच्या नावे फिक्स डिपॉझिट केले होते. पण त्या पिशवीत अजून एक गोष्ट होती जिने मला सुन्न केलं. ते होतं एक कायदेशीर प्रतिज्ञापत्र, ज्यावर माझी आणि सीमाची बनावट सही होती. त्या कागदपत्रांनुसार आमचं हे घर आईने सीमाच्या भावाच्या नावावर गहाण ठेवलं असल्याचं दाखवलं होतं. मला काहीच समजेना की जर आईने पैसे वाचवले होते तर घर गहाण ठेवण्याचा हा बनाव कोणी केला. मी तातडीने सीमाला फोन लावला, पण तिचा फोन सारखा बिझी येत होता. आई अचानक माझ्याकडे वळून बघत म्हणाली, अजित, तुला वाटतंय तू मला सोडायला चालला आहेस, पण तुला माहीत नाहीये की तू आता स्वतःच रस्त्यावर येणार आहेस. तिचे हे शब्द कोणत्याही आईचे नव्हते, तर एका अशा स्त्रीचे होते जिने स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी स्वतःचा अपमान सहन केला होता. आईने पिशवीतून एक छोटा पेनड्राईव्ह बाहेर काढला आणि माझ्या हातात दिला. यात तुझ्या लाडक्या बायकोचे आणि तिच्या भावाचे रेकॉर्डिंग्ज आहेत. ज्या दिवशी त्यांनी मला मारहाण करून घराचे कागद चोरले होते त्या दिवशी मी हे सगळं माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड केलं होतं. माझ्या पायाखालची जमीन खरोखरच सरकली, कारण मी ज्या बायकोसाठी आईला घराबाहेर काढत होतो तीच बायको माझं घर हडप करायला बसली होती आणि ज्या आईला मी ओझं समजत होतो तिने स्वतःचा अपमान सोसून माझ्यासाठी पुरावे गोळा केले होते. गाडीच्या काचेवर पावसाचे थेंब पडू लागले आणि त्या अंधारात मला आईचा चेहरा एका योद्ध्यासारखा वाटू लागला. तिने सांगितलं की तिने आधीच वकिलाशी बोलून ठेवलंय आणि जर मी तिला आज वृद्धाश्रमात सोडलं असतं तर उद्या सकाळी पोलीस माझ्या दारात आले असते, कारण सीमाने आधीच माझ्या विरुद्ध घरगुती हिंसेची तक्रार तयार ठेवली होती, जेणेकरून तिला घर एकटीला बळकावता येईल. आता प्रश्न फक्त आईला वाचवण्याचा नव्हता, तर सीमाच्या त्या जाळ्यातून स्वतःला आणि माझ्या परीला बाहेर काढण्याचा होता. आईने पिशवीतलं ते गुपित बाहेर काढून मला आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा दिला होता की नात्यातलं सत्य हे डोळ्यांनी दिसतं तसं नसतं. मी गाडी पुन्हा सुरू केली, पण आता ती वृद्धाश्रमाच्या दिशेने नाही, तर एका अशा वळणावर जाणार होती जिथे मला एका रात्रीत माझा संसार आणि माझं चारित्र्य वाचवायचं होतं. ही कथा अजून संपली नव्हती, कारण खरा खेळ तर आता घरी गेल्यावर सुरू होणार होता, जिथे सीमा माझी वाट बघत असेल, पण तिला हे माहीत नसेल की आईची ती फाटलेली पिशवी तिचा पूर्ण प्लॅन उद्ध्वस्त करून आली आहे. गाडी वेगाने घराच्या दिशेने वळवताना माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते आणि बाजूला बसलेली आई अजूनही त्याच शांतपणे बाहेर पाहत होती, जणू तिला या वादळाची आधीच कल्पना होती. मी आरशात पाहिलं तर माझे स्वतःचे डोळे मला अनोळखी वाटत होते. अपराधीपणामुळे की रागामुळे हे मला समजत नव्हतं,
पण एक गोष्ट स्पष्ट होती की मी ज्या सीमावर आंधळा विश्वास ठेवला तिने माझ्या पाठीत खंजीर खुपसला होता. घरी पोहोचलो तेव्हा दारात सीमाचा भाऊ आपली महागडी गाडी लावून उभा होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते विजयी हास्य पाहून माझं रक्त उसळलं. सीमा बाहेर आली. तिच्या हातात आईच्या खोलीतली उरलीसुरली गाठोडी होती. तिने मला पाहिलं आणि आश्चर्याने विचारलं, तू इतक्या लवकर परत कसा आलास? सोडलं ना तिला तिथे? तिचे ते निर्दयी शब्द ऐकून मला तिची घृणा वाटली, पण मी शांत राहिलो, कारण आईने मला गाडीतच खुणावलं होतं की आता शांत राहण्यातच शहाणपण आहे. मी गाडीतून उतरलो आणि आईचा हात धरून तिला आदराने घराच्या आत नेलं. हे बघताच सीमाचा पारा चढला आणि ती ओरडू लागली, हे काय नाटक आहे अजित? हिची जागा इथे नाहीये. तू शब्द दिला होतास की आज ही या घरातून बाहेर जाईल. तेव्हाच तिचा भाऊ मध्ये पडला आणि म्हणाला, अजित, विनाकारण वाद नको. घर आता कायदेशीररित्या माझ्या नावावर होण्याच्या प्रक्रियेत आहे. तुला आठवतंय ना, तू त्या बिझनेस लोनच्या कागदांवर स्वाक्षरी केली होतीस. मला त्या क्षणी आठवलं की 6 महिन्यांपूर्वी सीमाने मला इन्शुरन्सचे कागद म्हणून काही पेपर्सवर सह्या घेतल्या होत्या. त्या खरं तर घराचे हक्क हस्तांतरित करण्याचे कागद होते. हे आता उघड झालं होतं. आईने शांतपणे आपली ती पिशवी सोफ्यावर ठेवली आणि त्यातून तो पेनड्राईव्ह काढून टीव्हीला लावला. टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर सीमा आणि तिच्या भावाचा तो व्हिडिओ सुरू झाला, ज्यात ते आईला धमकावत होते आणि माझ्या नावाच्या बनावट सह्या कशा केल्या हे सांगत होते. व्हिडिओ पाहताच सीमाचा चेहरा पांढरा पडला आणि तिचा भाऊ पळण्याच्या तयारीत होता, पण आईने आधीच घराचा मुख्य दरवाजा लॉक केला होता. आईने पिशवीतून दुसरा एक कागद काढला, जो थेट पोलीस कमिशनरच्या ऑफिसचा होता, ज्यावर लिहिलं होतं की या प्रकरणाचा तपास आधीच सुरू झाला आहे, कारण आईने महिनाभरापूर्वीच छुप्या पद्धतीने तक्रार नोंदवली होती. माझ्या लक्षात आलं की आईने मला आज वृद्धाश्रमात नेऊ दिलं, कारण तिला पाहायचं होतं की तिचा मुलगा शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या आईची साथ देतो की बायकोच्या तालावर नाचतो. आणि आज मी गाडी वळवून तिला परत आणलं, हाच माझा खरा विजय होता. सीमा आता माझ्या पाया पडू लागली, रडू लागली, माझं आणि परीचं नाव घेऊ लागली, पण तिचे अश्रू आता मला मगरीचे वाटत होते, कारण तिने फक्त आईचाच नाही तर माझ्या विश्वासाचाही खून केला होता. आईने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, अजित, पश्चात्ताप आणि शिक्षा यात फरक असतो. हिने जे केलंय त्याची शिक्षा तिला कायदा देईल. आणि त्याच क्षणी घराबाहेर पोलीस गाडीचा सायरन वाजला. ज्या घरात मी सुख शोधत होतो तिथली घाण आज आईच्या त्या फाटलेल्या पिशवीने साफ केली होती. पण अजूनही एक धक्का बाकी होता, कारण परी शाळेतून घरी आली होती आणि तिच्या हातात एक असं पत्र होतं जे आईने तिला आधीच लिहून ठेवलं होतं. त्या पत्रात काय होतं आणि आईने या घरासाठी अजून कोणता त्याग केला होता हे समजल्यावर माझ्या काळजाचे तुकडे झाले. पोलीस सीमा आणि तिच्या भावाला घेऊन जात असताना परी गोंधळलेल्या अवस्थेत माझ्याकडे आणि आईकडे बघत होती. तिच्या लहान जीवाला हे काहीच समजत नव्हतं की तिची आई पोलिसांच्या गाडीत का बसलीये. मी तिला जवळ घेतलं, पण तिने तिचं लहानसं दप्तर उघडून आईने दिलेलं ते पत्र माझ्या हातात दिलं. आणि ते पत्र वाचताना मला स्वतःच्या अस्तित्वाची लाज वाटू लागली. पत्रात आईने लिहिलं होतं की परी, जेव्हा तू हे वाचशील तेव्हा कदाचित तुझे बाबा माझ्यावर खूप रागावले असतील किंवा मला घराबाहेर काढलं असेल, पण तू त्यांना दोष देऊ नकोस, कारण ते मनाचे खूप साधे आहेत आणि कुणावरही लवकर विश्वास ठेवतात. आईने पत्रात पुढे लिहिलं होतं की वडिलांच्या मृत्यूनंतर तिला मिळालेली विम्याची सर्व रक्कम तिने माझ्या नावे न करता थेट परीच्या नावे केली होती, कारण तिला माहीत होतं की सीमाचा डोळा फक्त पैशावर आहे आणि जर तिने ते पैसे मला दिले असते तर सीमाने ते कधीच हडप केले असते. पत्रासोबत एक छोटा चावीचा जुडगा होता, जो आईच्या त्या फाटलेल्या पिशवीतल्या एका सुप्त कप्प्याची चावी होती. मी ती पिशवी पुन्हा तपासायला घेतली तेव्हा मला त्या पिशवीच्या अस्तराच्या आत लपवलेले काही जुने फोटो आणि वडिलांचं एक शेवटचं पत्र सापडलं. वडिलांनी आईला लिहिलं होतं की सुमित्रा, आपला मुलगा कदाचित संसाराच्या ओढ्यात तुला विसरेल, पण तू खंबीर राहा, कारण तू फक्त त्याची आई नाहीस तर या घराची रक्षक आहेस. हे वाचून मला आठवलं की लहानपणी मी जेव्हा जेव्हा चुकत असे तेव्हा आई मला शिक्षा न करता फक्त शांत राहायची. आणि आज तिची तीच शांतता मला हजारो चाबकांचे फटके मारत होती. सीमाच्या भावाने घराचे जे बनावट कागदपत्र तयार केले होते ते प्रत्यक्षात आईने आधीच रद्द करून टाकले होते, कारण तिने या घराची मालकी माझ्या आणि तिच्या नावावर संयुक्त ठेवली होती, ज्यामुळे माझ्या सहीशिवाय घर विकणं किंवा गहाण ठेवणं अशक्य होतं. मग मला प्रश्न पडला की मग सीमाच्या भावाकडे असलेले कागद काय होते. तेव्हा आईने हसून सांगितलं की ते फक्त रंगीत झेरॉक्स होते, जे तिने मुद्दाम त्यांच्या हाती लागतील अशा ठिकाणी ठेवले होते, जेणेकरून त्यांचं सत्य जगासमोर येईल. आईने हे सगळं इतक्या हुशारीने आणि शांतपणे केलं होतं की एखाद्या मोठ्या गुप्तहेर कथेसारखं वाटावं. पण या सगळ्यात तिचं स्वतःचं शरीर थकत चाललं होतं,
ती पिशवी रिकामी करताना मला त्यात काही औषधांच्या चिठ्ठ्या सापडल्या आणि त्या तारखा पाहिल्यावर माझ्या काळजात सर्र झालं. आईला गेल्या 2 वर्षांपासून कॅन्सर होता आणि तिने ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली होती, कारण तिला माझ्या संसारात कोणतंही विघ्न आणायचं नव्हतं. आई, तू हे का केलंस? मी रडत विचारलं तेव्हा ती फक्त एवढंच म्हणाली की जर तुला माझ्या आजाराबद्दल कळलं असतं तर तू सीमाशी भांडला असतास आणि मला माझं घर तुटताना बघायचं नव्हतं. मला फक्त तुला या संकटातून वाचवायचं होतं. ज्या आईला मी ओझं समजून कारमध्ये टाकलं होतं ती स्वतःच्या मृत्यूशी लढत असतानाही माझ्या कुटुंबाची तटबंदी बनून उभी होती. आता माझ्यासमोर फक्त सीमाचा विश्वासघात नव्हता, तर आईच्या उरलेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण सोन्यासारखा जपण्याचं मोठं आव्हान होतं. पण नियतीला अजून काहीतरी वेगळंच मान्य होतं, कारण त्याच रात्री आईची तब्येत अचानक बिघडली आणि त्या जुन्या पिशवीतलं शेवटचं गुपित उघड व्हायची वेळ आली होती. आईची तब्येत बिघडताच मी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तिला अतिदक्षता विभागात हलवलं आणि बाहेर मी आणि परी सुन्न होऊन बसलो होतो. माझ्या हातात अजूनही ती जुनी पिशवी होती, जिच्याकडे पाहून मला माझ्याच कृत्याची घृणा वाटत होती. रात्रभर हॉस्पिटलच्या त्या थंड बाकड्यावर बसून मी त्या पिशवीचा शेवटचा कप्पा तपासला, जो अजून उघडायचा बाकी होता. त्या कप्प्यात एक जुनं चांबड्याचं पाकिट होतं, ज्यात वडिलांचा एक फोटो आणि एक वकिलाचं कार्ड होतं. मी त्या कार्डावरच्या नंबरवर फोन लावला तेव्हा कळलं की आईने एक असं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं, ज्याची कल्पना मी काय सीमानेही केली नसेल. वकील सकाळी हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांनी मला जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकली. आईने फक्त पैसे आणि घरच वाचवलं नव्हतं, तर तिने आमच्या खानदानी जमिनीचा एक मोठा हिस्सा, जो माझ्या नावावर ट्रान्स्फर होणार होता, तो आधीच एका ट्रस्टच्या नावे केला होता, ज्याचा एकमेव वारस मी नसून परी होती. वकिलांनी सांगितलं, तुमच्या आईला भीती होती की तुमच्या हातात पैसा आला की सीमा तो उडवून टाकेल आणि तुम्हाला रस्त्यावर आणेल, म्हणून तिने तुम्हाला कायदेशीररित्या कंगाल करून ठेवलं होतं, जेणेकरून तुम्ही जमिनीसाठी तरी तिच्यावर अवलंबून राहावं आणि घर एकत्र राहावं. आईने स्वतःला वाईट ठरवून स्वतःच्या मुलाची संपत्ती हिरावून घेतल्याचा आळ सहन करून माझं भविष्य सुरक्षित केलं होतं. दुपारी आईला थोडी शुद्ध आली. मी तिच्या बेडपाशी गेलो आणि तिचा हात धरून ढसाढसा रडू लागलो, पण ती आजही काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात फक्त समाधान होतं. तिने हळूच खुणावून मला पिशवीतलं ते चांबड्याचं पाकिट उघडायला सांगितलं. त्यात एक छोटं पत्र होतं, जे तिने माझ्यासाठी लिहिलं होतं. अजित, जेव्हा तुला हे वाचायला मिळेल तेव्हा कदाचित मी नसेन, पण लक्षात ठेव, पैसा माणसाला अहंकार देतो आणि नाती तोडायला शिकवतो. तुला धडा शिकवण्यासाठी मला हे कठोर पाऊल उचलावं लागलं. त्याचवेळी पोलिसांचा फोन आला की सीमाने तुरुंगात कबुली दिलीये की तिनेच आईच्या औषधांमध्ये भेसळ करायला सुरुवात केली होती, जेणेकरून आई लवकर जावी आणि घर मोकळं व्हावं. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. ज्या बाईसोबत मी 10 वर्ष संसार केला ती इतकी क्रूर असू शकते यावर माझा विश्वासच बसत नव्हता. आईच्या त्या जुन्या पिशवीने मला फक्त संपत्तीचं सत्य नाही दाखवलं, तर माझं घर एका खुनी स्त्रीपासून वाचवलं होतं. आईने शेवटचा श्वास घेण्यापूर्वी परीचा हात माझ्या हातात दिला आणि एक मंद स्मित केलं, जणू तिची जबाबदारी आता संपली होती. आई गेली, पण ती जाता जाता मला एक असा माणूस बनवून गेली ज्याला आता पैशाची नाही तर माणसांची किंमत कळली होती. आज मी त्या घरात एकटाच आहे. सीमा तुरुंगात आहे आणि आईचे फोटो भिंतीवर आहेत, पण ती पिशवी मी अजूनही जपून ठेवली आहे, कारण ती पिशवी मला रोज आठवण करून देते की आई कधीच ओझं नसते. ती तर घराचं रक्षण करणारं कवच असते. आईच्या निधनानंतर घर अगदी सुन्न झालं होतं आणि पोलिसांच्या केसमुळे सीमाचा खरा चेहरा अख्ख्या समाजासमोर आला होता. पण माझ्यासाठी ही लढाई अजून संपली नव्हती, कारण आईने त्या पिशवीत शेवटच्या कप्प्यात एक अशी डायरी सोडली होती जी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा करणार होती. आई गेल्याच्या 3ऱ्या दिवशी मी शांतपणे त्या पिशवीतले कागद पुन्हा पाहत होतो आणि मला एका खासगी डिटेक्टिव्ह एजन्सीचे काही रिपोर्ट सापडले, ज्यात सीमाच्या माहेरच्या लोकांचे पूर्ण कुंडलीच मांडलेली होती. त्या रिपोर्टनुसार सीमाने माझ्याशी लग्न करण्यापूर्वीच एका मोठ्या घोटाळ्यात भाग घेतला होता आणि तिने माझ्या वडिलांच्या नावावर आधीच काही बनावट कंपन्या सुरू केल्या होत्या, ज्याचा मला पत्ताच नव्हता. आईला हे सगळं कसं कळलं असावं याचा विचार करतानाच मला त्या डायरीच्या शेवटच्या पानावर एक पत्ता आणि एक तारीख दिसली, जी पुढच्याच आठवड्यातली होती. मी त्या पत्त्यावर पोहोचलो तेव्हा मला कळलं की आईने माझ्या नावावर नाही तर माझ्या आणि आईच्या संयुक्त नावावर एक छोटासा बिझनेस सुरू करून ठेवला होता, जो गेल्या 5 वर्षांपासून गुपचूप चालत होता. तिथल्या मॅनेजरने मला सांगितलं की आईने दरमहा तिच्या पेन्शनमधून आणि तिने कमावलेल्या नफ्यातून एक मोठा फंड साठवला होता, जो फक्त माझ्या आणि परीच्या पुनर्वसनासाठी होता, जर कधी सीमाने आम्हाला रस्त्यावर आणलं तर.
त्याच दिवशी मला कोर्टातून समन्स आलं, कारण सीमाने तुरुंगातूनच आता माझ्यावर उलट तक्रार केली होती की मी तिला जाणीवपूर्वक रकवलं आहे. पण माझ्याकडे आता आईने दिलेली ती पिशवी होती, जी फक्त कापडाचा तुकडा नव्हती तर पुराव्यांचा खजिना होती. मी जेव्हा त्या पिशवीतले ते रिपोर्ट वकिलांना दाखवले तेव्हा त्यांनाही धक्का बसला, कारण आईने सीमाच्या प्रत्येक हालचालीवर गेल्या 2 वर्षांपासून पाळत ठेवली होती आणि तिने स्वतःचा छळ मुद्दाम सहन केला होता, जेणेकरून कोर्टात सीमाला कोणतीही सहानुभूती मिळू नये. मला आता समजत होतं की आईने गाडीत असताना का म्हटलं होतं की मी रस्त्यावर येईन, कारण तिने मुद्दाम मला त्या धोक्याची जाणीव करून दिली होती, जेणेकरून मी स्वतःच्या डोळ्यांनी सीमाचं सत्य पाहावं. आईच्या त्या जुन्या फाटलेल्या पिशवीत एक शेवटचा लिफाफा उरला होता, जो मला हॉस्पिटलमध्ये मिळाला नव्हता, पण आता घरातल्या देवाऱ्याच्या मागे तो मला सापडला. त्या लिफाफ्यावर लिहिलं होतं, अजितच्या नवीन आयुष्यासाठी, आणि त्यात माझ्या नावाचं एक विमान तिकीट आणि एका नवीन शहरातल्या घराची चावी होती. आईने माझ्यासाठी सुटकेचा मार्ग आधीच तयार करून ठेवला होता, कारण तिला माहीत होतं की या शहरातल्या आठवणी मला जगू देणार नाहीत. मी परीला जवळ घेतलं आणि त्या पिशवीला स्पर्श केला, तेव्हा मला जाणवलं की आई गेली तरी तिचं अस्तित्व या पिशवीच्या रूपाने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पण याच वेळी घराची बेल वाजली आणि दारात सीमाचा भाऊ उभा होता, जो जामिनावर बाहेर आला होता, आणि त्याच्या हातात एक असा कागद होता ज्याने या कथेला पुन्हा एकदा भयानक वळण दिलं. दारात उभ्या असलेल्या सीमाच्या भावाच्या चेहऱ्यावरचा तो क्रूर आत्मविश्वास पाहून माझं डोकं भणाणलं, कारण त्याच्या हातात असलेल्या कागदावर चक्क माझ्या वडिलांची सही होती आणि तो कागद सांगत होता की हे घर वडिलांनी मृत्यूशय्येवर असताना सीमाच्या भावाच्या नावावर गिफ्ट डीड म्हणून केलं आहे. अजित, आई गेली, आता तुला वाचवायला कोणी नाही. या कागदावर तुझ्या बापाची खरी सही आहे आणि तुला हे घर 24 तासात रिकामं करावं लागेल. त्याने दिलेला हा धक्का आईच्या जाण्यापेक्षाही मोठा होता, कारण जर हे खरं असतं तर आईने इतकी वर्ष मला का सांगितलं नाही. मी सुन्न होऊन तो कागद पाहिला आणि मला आठवलं की बाबा शेवटच्या दिवसात शुद्धीत नव्हते, मग त्यांनी सही कशी केली असावी. पण माझ्यासमोर आता कायदेशीर पेच होता आणि हा माणूस पोलिसांना हाताशी धरून मला परीसह रस्त्यावर आणायला तयार होता. मी धावत आईच्या त्या जुन्या पिशवीकडे गेलो. मला खात्री होती की आईने काहीतरी तर सोडलं असेल जे या संकटातून मार्ग काढेल. मी पिशवीचं अस्तर फाडलं आणि तिथे मला एक लहानशी रेकॉर्डिंग चिप सापडली, जी एका जुन्या मार्केटमध्ये लपवली होती. मी घाईघाईने ती चिप लॅपटॉपला लावली आणि त्यात जो व्हिडिओ प्ले झाला तो पाहून माझ्या अंगावर काटा आला. त्या व्हिडिओमध्ये सीमाचा भाऊ बाबांच्या हाताला शाई लावून जबरदस्तीने कोऱ्या कागदावर अंगठा आणि सही घेताना दिसत होता, आणि आई कोपऱ्यात तोंड दाबून हे सगळं रेकॉर्ड करत होती. व्हिडिओमध्ये आईचा आवाज स्पष्ट येत होता, आज तुम्ही हे करत आहात, पण हेच तुमची कबर खोदणार आहे. आईने तो व्हिडिओ कधीच पोलिसांना दिला नव्हता, कारण तिला योग्य वेळेची वाट पाहायची होती, जेव्हा हा माणूस स्वतःहून आपली चाल खेळेल. मी लगेच वकिलांना फोन केला आणि त्याच वेळी सीमाच्या भावाला आत बोलावून तो व्हिडिओ मोठ्या स्क्रीनवर लावला. व्हिडिओ पाहताच त्याच्या हातातील कागद खाली पडला आणि त्याचा चेहरा मेणासारखा पांढरा झाला. आता सांग, हे घर कोणाचं आहे? मी शांतपणे विचारलं, पण माझा आवाज कोणत्याही वादळापेक्षा भयानक होता. मला आता कळून चुकलं होतं की आईने मला त्या दिवशी गाडीत का म्हटलं होतं की तुला माहीत नाही तू कोणासोबत राहतोयस. आईने स्वतःचा छळ या एका पुराव्यासाठी सहन केला होता, कारण तिला माहीत होतं की फक्त तोंडी सांगून मी विश्वास ठेवणार नाही आणि कायदा पुराव्याशिवाय मानणार नाही. सीमाच्या भावाने तिथून पळण्याचा प्रयत्न केला, पण बाहेर आधीच पोलिसांनी वेढा घातला होता, कारण मी व्हिडिओ प्ले करण्यापूर्वीच सायलेंट अलार्म वाजवला होता, जो आईने घरात बसवला होता. आईच्या त्या एका फाटलेल्या पिशवीने मला आज तिसऱ्यांदा मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढलं होतं, आणि आता मला उमजलं की आईने त्या दिवशी गाडीत ती पिशवी इतक्या घट्ट का धरली होती. पण त्या व्हिडिओच्या शेवटी आईने कॅमेराकडे बघून एक वाक्य म्हटलं होतं, ज्याने मला पुन्हा रडवलं. अजित, जेव्हा तू हे बघशील तेव्हा समजावं की तुझं घर आता खरं सुरक्षित झालंय, पण अजून एक शत्रू तुझ्या अगदी जवळ आहे. आईने कोणाबद्दल इशारा दिला होता हे मला अजूनही उमजलं नव्हतं, आणि त्या गूढ वाक्याने माझं लक्ष आता घरातल्या एका अशा व्यक्तीकडे गेलं जिच्यावर मी कधीच संशय घेतला नव्हता. आईने त्या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या इशाऱ्याने माझ्या मनात संशयाचे पाल चुकचुकले, कारण सीमा आणि तिचा भाऊ तर आता पूर्णपणे संपले होते. मग अजून कोण उरलं होतं ज्याच्यापासून मला धोका होता? मी त्या जुन्या पिशवीतल्या सामानाची पुन्हा एकदा बारकाईने झडती घेतली आणि मला तळाशी एक लहानशी चावी सापडली, जिला एक लेबल होता, बँक लॉकर B302. मला आठवलं की आईकडे असं कोणतंही लॉकर असल्याचं तिने मला कधीच सांगितलं नव्हतं, आणि वडिलांच्या मृत्यूनंतर तर तिने सर्व खाती बंद केल्याचं म्हटलं होतं. मी दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या बँकेत पोहोचलो आणि लॉकर उघडलं, तेव्हा त्यात जे होतं ते पाहून माझे पाय लटलट कापायला लागले.
कारण त्या लॉकरमध्ये माझ्या वडिलांच्या विम्याचे आणि जमिनीचे सर्व मूळ कागदपत्रे तर होतीच, पण त्यासोबत माझ्या सख्ख्या लहान भावाच्या सुमितच्या नावाने असलेले काही ट्रान्सफर पेपर्स होते. सुमित, जो गेल्या 5 वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक होता आणि आमच्याशी त्याचा संबंध फक्त फोनपुरता उरला होता, त्याने सीमाशी हातमिळवणी करून वडिलांच्या प्रॉपर्टीवर आधीच डोळा ठेवला होता हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्या लॉकरमध्ये आईने एक चिठ्ठी ठेवली होती. अजित, सीमा तर फक्त एक निमित्त होती. या सगळ्यामागचा खरा सूत्रधार सुमित आहे, ज्याने सीमाला पैसे देऊन मला घरातून काढायला लावलं, जेणेकरून तू हतबल होऊन हे घर विकशील आणि त्याला त्याचा हिस्सा मिळेल. मला धक्का बसला की ज्या भावाच्या शिक्षणासाठी मी स्वतःच्या गरजा मारल्या, तोच माझ्या विनाशाचा कट रचत होता आणि आईला हे सगळं आधीच माहीत होतं, म्हणून तिने तो संपत्तीचा हिस्सा परीच्या नावे केला होता. आईने सुमितचे सीमाला पाठवलेले सर्व ईमेल आणि चॅटचे स्क्रीनशॉट्स काढून ठेवले होते, जे तिने त्याच पिशवीतल्या एका गुप्त खिशात लपवले होते, जे मला आधी सापडले नव्हते. अचानक माझ्या फोनवर सुमितचा कॉल आला. तो अत्यंत प्रेमाने विचारत होता की आई गेल्यावर आता आपण घर विकून टाकूया का, कारण त्याला पैशांची गरज आहे. त्याचा तो गोड आवाज ऐकून मला त्याची घृणा वाटली. आईने त्या पिशवीत एक कायदेशीर नोटीस आधीच तयार करून ठेवली होती, ज्यावर माझी सही फक्त बाकी होती, ज्यानुसार सुमितला या संपत्तीतून पूर्णपणे बेदखल करण्यात आलं होतं. मी सुमितला सांगितलं की सुमित, आईने तुझ्यासाठी एक भेटवस्तू सोडली आहे, ती पिशवी माझ्याकडे आहे. हे ऐकताच त्याच्या आवाजातली भीती स्पष्ट जाणवली, कारण त्याला माहीत होतं की आईची ती पिशवी म्हणजे त्याच्या पापांचा पाढा होता. आईने स्वतःच्या 2 मुलांमध्ये भेदभाव केला नव्हता, तर तिने सत्याची बाजू घेतली होती, जरी त्यासाठी तिला स्वतःच्या एका मुलाला कायमचं गमवावं लागलं असतं तरी. आता माझ्यासमोर सुमितचं खरं रूप उघड झालं होतं. पण त्याच रात्री घराच्या मागच्या बाजूने कोणीतरी आत घुसल्याचा आवाज आला आणि मला कळलं की आईने इशारा दिलेला तो जवळचा शत्रू आता शेवटचा वार करायला आला आहे. रात्रीचे 2 वाजले होते आणि घराच्या मागच्या बागेतून येणारा तो पालापाचोळ्याचा आवाज ऐकून मी सावध झालो. परी माझ्या कुशीत शांत झोपली होती, पण माझ्या हातांनी आईची ती जुनी पिशवी घट्ट धरली होती, कारण आता तीच माझं एकमेव शस्त्र होती. मी हळूच उठून खिडकीतून पाहिलं तर तिथे सुमितचा एक खास मित्र आणि 2 अनोळखी माणसं घराचा लॉक तोडण्याचा प्रयत्न करत होती. त्यांच्या हातात पेट्रोलचे कॅन होते आणि मला समजलं की ते पुरावे नष्ट करण्यासाठी अख्खं घर जाळून मला संपवण्याच्या तयारीत आहेत. सुमितला माहीत होतं की जोपर्यंत ती पिशवी आणि त्यातले कागद जिवंत आहेत, तोपर्यंत तो कधीच या संपत्तीवर हक्क सांगू शकणार नाही. म्हणून त्याने हा शेवटचा भयानक मार्ग निवडला होता. मी घाबरून न जाता शांतपणे आईच्या पिशवीतल्या एका छोट्या खिशात हात घातला, जिथे तिने एक स्वसंरक्षणाचं स्प्रे आणि एक आपत्कालीन अलार्म बटन ठेवलं होतं, जे थेट जवळच्या पोलीस चौकीशी कनेक्टेड होतं. आईने या घराच्या कोपऱ्याकोपऱ्यात सुरक्षेची अशी काही सोय केली होती की जणू तिला माहीत होतं की तिची मुलं एका दिवशी तिच्याच जीवावर उठतील. मी बटन दाबलं आणि काही सेकंदातच संपूर्ण परिसरात सायरनचा आवाज घुमू लागला. ते चोरटे गोंधळले आणि पळू लागले, पण पोलिसांनी त्यांना आधीच घेराव घातला होता, कारण आईने त्या पिशवीत आधीच एक नकाशा ठेवला होता, ज्यात घराच्या सर्व कमकुवत जागांची माहिती पोलिसांना कळवण्यात आली होती. पोलिसांनी जेव्हा सुमितच्या त्या साथीदारांना पकडलं, तेव्हा त्यांच्याकडे एक सुसाईड नोट सापडली, जी माझ्या नावाने लिहिलेली होती, ज्यानुसार मी आईच्या मृत्यूच्या दुःखात आत्महत्या केलीये असं दाखवलं जाणार होतं. माझ्या अंगावर काटा आला. माझा सख्खा भाऊ माझ्या मृत्यूचा असा प्लॅन करू शकतो, हे पाहून माझं मन सुन्न झालं. आणि त्या क्षणी मला आईच्या त्या शांत चेहऱ्याची किंमत कळली, जी ती छळ सोसतानाही ठेवत होती. आईने त्या पिशवीत एक शेवटचा व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करून ठेवला होता, जो मला आता सापडला. त्यात आईचा थकलेला पण खंबीर आवाज होता. अजित, जेव्हा ही माणसं तुला मारायला येतील तेव्हा घाबरू नकोस. मी तुझा मार्ग आधीच मोकळा केलाय. सुमितच्या अमेरिकेतल्या बँक खात्यांचा तपशील मी आधीच इंटरपोलला पाठवलाय, कारण त्याने तिथेही मनी लॉन्ड्रिंग केलाय. आईने मरता मरता माझ्या शत्रूंचा असा बंदोबस्त केला होता की आता जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात सुमित सुरक्षित नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी आली की सुमितला एअरपोर्टवर अटक करण्यात आली आहे आणि सीमाच्या भावाचा जामीनही रद्द झालाय. हे सगळं घडवून आणणारी ती म्हातारी आई आता या जगात नव्हती, पण तिचं अस्तित्व या घराच्या प्रत्येक विटेत होतं. मी त्या फाटलेल्या पिशवीतून शेवटची एक वस्तू काढली. ती होती एक छोटी सोन्याची अंगठी, जी वडिलांनी आईला लग्नात दिली होती, आणि त्यावर लिहिलं होतं विश्वास. मला जाणवलं की मी हाच विश्वास गमावला होता, पण आईने तो मरता मरता पुन्हा मिळवून दिला होता. आता फक्त शेवटचा एक टप्पा बाकी होता. आईने परीसाठी एक स्वप्न पाहिलं होतं, जे पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझ्यावर होती. पण त्या स्वप्नासोबत आईने माझ्यासाठी एक अशी भेट ठेवली होती, जी पाहिल्यावर मला कळलं की आईने कधीच मला ओझं मानलं नव्हतं.
ही कथा आता आपल्या शेवटच्या वळणावर आलीये, जिथे आईच्या प्रेमाचा खरा हिमालय माझ्या समोर उभा राहणार होता.